जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। तर चला आपण की नाही नवीन आपल्या श्री सद्गुरु चरित्र अध्यायातील आपले भाग चालू झालेले आहे। स्टार्टिंगचे थोडेसे पान असे हे झालेले आहेत आपल्याला, म्हणून मग व्हिडिओ बनवून आपल्याला लवकर पोस्ट केलेले बरं। नंतर न परत ना आपल्याला केव्हाही आपल्याला तुम्हाला म्हणा मला म्हणा केव्हाही आपले व्हिडिओ निवांत आपले उपासना घडली जाईल, ऐकता येते। तर चला वाचायला घेऊ स्वारींची आज्ञा घेऊन, ठीक आहे। जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा आणि तुमचंही चॅनल असेल भक्तीचं वगैरे कोणतं सद्गुरूंचं तर नक्की सांगा मला। तर चला। बळी त्याते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका, है ना। तुवा दिली एका तेने पूर्वी लंका, कौना दिले अढळ त्या ध्रुवासी, दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी, है ना। काय दिले निहक्षेत्री करुणा विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले, सृष्टीची पोषण तुझी देव एक तू ते मी मशक, काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे, याहुनी आम्हासी तू काय मागतसी, सांग ऋषिकेशी काय देऊ, मातेसी ओसंगी बैसोनी बाळ पसरी मुख कमळ, स्तन काक्षेसी बाळापाशी माता काय मागे ताता। सुरुवातीपासून सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेले आहेत, तर सुरुवातीपासून तुम्ही आता हे नवीन चालू झालेलं आहे तर सुरुवातीपासून तुम्ही ऐकत आला तर तुम्हाला पुढं काय चाललंय हे नक्की समजेल। पसरी मुख कमळ स्तन काक्षेसी बाळकाशी माता काय मागे ताता, ऐके श्री सद्गुरुनाथा काय देऊ, घेऊन या देता नाम नाही दाता, त्या निधी म्हणता बोलत दिसे देऊ तू न शकसी, म्हणो मी मानसी 14ही भुवनासी तुची दाता, अथवा तुझे मनी वसे आणिक काही सेवा केली नाही, म्हणून या सेवा घेऊन या देता हे, सामान्य नाव नाही जाणा, दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षतसे मेघासी, ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्व सर्वा केवी करी सेवा अक्षय पिता, बोल असे दाता द्या निधी म्हणता केवी साजे, नेने सेवा कैसे स्थिर। बघा एक पान क्रमांक दुसरी ओळ चालली। उपासनेतील हा एक भाग आहे आपला, आहे ना। सकाळ संध्याकाळ 2-2 ओळ्या आपल्याला हे करायचे आहेत, है ना। तर नसूर अहंकार विषय वासनेचा आहारी गेले या मनुष्याची काय अवस्था होते, आणि या विषयांचा शासन श्री सद्गुरूंनाच करावे लागते। 16व्या अध्यायात उपासना करणाऱ्या लाखो माणसातील 3 प्रकार दाखविलेत। एक, कुणी अज्ञान भीती यातून उपासना करतात, म्हणजे आम्ही देवाचे केले नाही तर देवाचा कोप होईल, है ना, तो होऊ नये म्हणून देवाचे करायचे, तमोगुणाची उपासना। 2, अनेक जन कामनिक उपासना करतात, ही रजोगुणी उपासना। 3, फार थोडी माणसे निरपेक्ष उपासना करतात, ही सत्वगुणी उपासना। आणि 4, दुसऱ्या अध्यायात या सर्वावर कडी करणारी शिष्यदीपकाची अत्यंत निष्काम निरपेक्ष उपासना दाखवली आहे, की ज्यात मुक्तीची अपेक्षा ही ठेवली नाही। 17व्या अध्यायात स्वतःची जीवा कापणाऱ्या विप्राचे अज्ञान कुणी व कसे घालविले याचे विचार आहे। 18व्या अध्यायात विप्रांचे दैन्य अज्ञान दुःख व भ्रांती घालवण्यासाठी स्वतः श्री सद्गुरूंना काय काय करावे लागले व श्री सद्गुरूंची जोपासना जपून करायची म्हणजे किती अडथळे येतात इत्यादी विवरण आहे। अध्याय 19 ते 21 मध्ये भरपूर अद्वैत विवरण आहे, केवळ कथा नाहीत। आता 22व्या वंद्या महिषी दोहान नाम या अध्यायातले वर्णन पहा। तर पुढील आता ह्या 2 पंक्ती घेतलेल्या आहेत आणि परत नंतर आपण घेऊया 2 पंक्ती, है ना। तर बघा प्रत्येक अध्यायात आणि पुढं काय होणार आहे, मध्यंतरी अध्यायामध्ये काय काय संकट येतात तुम्हाला उपासना करताना, सर्व काही हे तुम्हाला स्वतःहूनच जेव्हा तुम्ही की नाही म्हणजे सतत तुम्ही उपासनेत राहिल्यावर सगळे तुम्हाला प्रचिती अनुभव येणारच। तर अशा प्रकारे बघा आपल्या 2 ओळ्या आपण यूट्यूब चॅनलला आपल्या शेअर केले आहेत। बरेच व्हिडिओ आहेत, जास्तीत जास्त बघा, शेअर करा आणि घंटी त्याची जी आहे ना बेल आयकॉन
ती ऑन ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करीन तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑन असले की लगेच समजेल, है ना. तर वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ऐकायला भेटते. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच एंड करू आणि आपण आता नंतर दुसऱ्या व्हिडिओसोबत येऊया. ठीक आहे, चला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.